नमस्कार, मी निकिता डांगे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना आहे। आणि बरेच दिवस व्हिडिओ अपलोड झालेले नाही आहेत कारण मुलीच्या ह्याच्यातून मला थोडंसं होत नाही आहे, पण आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ ट्राय केला आहे। मला साडीची युजली अशी सवय नाही आहे, त्यामुळे मी पूर्ण दिवस साडीमध्ये सगळी घरातली कामं करणार आहे आणि बघूया तर मला जमते की नाही ते। जेवण वगैरे सगळी आवरली आणि त्यानंतर मी भांडी आणि कपडे बाहेर ठेवायला आले, कारण भाभी थोड्या वेळात येतीलच, तर त्याआधी कपडे चांगले भिजायला पाहिजेत म्हणून। आणि सकाळचं शूट मला काही घ्यायलाच झालं नाही कारण खूप गडबड झाली त्यामुळे। अशा तऱ्हेने भांडी आणि कपडे सगळे बाहेर ठेवून झालेले आहेत आणि एक काम तर डन झालेलं आहे। चार वाजले आणि चहा प्यायची तलब झाली, त्यामुळे चहा ठेवायला घेतला पहिला मी। 4 वाजले की चहा पिऊ वाटतो खूप सगळ्यांना। चहा शिजूपर्यंत आपण भांडी लावून घेऊया। चला असं सोबत बसून चहा प्यायचा वेळ कधीतरच मिळतो, त्यामुळे मी कधी तो सोडत नाही। आज आमच्याकडे काही खास पाहुणे येणार आहेत, त्यांची तयारी चालू आहे। ते अशी तयारी चालू आहे त्यांच्यासाठी। ते कोण पाहुणे असतील ते तुम्हाला मी आल्यावर दाखवते, चला तर बघूया। तर आता 5:30 वाजलेले आहेत आणि संध्याकाळची स्वयंपाकाची पण वेळ झालेली आहे, चला आता स्वयंपाक करूया। आता हळूहळू हा टास्क घेतलेला अवघड चाललाय, कारण बाळाला सांभाळायचं, स्वयंपाक करायचा। त्यातून सवय असेल तर काय नाही वाटत, पण सवय नसल्यामुळे थोडं इकडे तिकडे करायला, हालचाल करायला थोडं अवघड चाललंय। बघूया कसं होतंय, आता काय टास्क पूर्ण होतोय की नाही माझ्याकडून काय माहिती। तर हे आहेत खास पाहुणे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे। खरं तर आता यांना पाहुणे म्हणता येणार नाहीत, हे आमचे फॅमिली मेंबरच झालेत आता। आमच्या किंजलनी यांची नावंसुद्धा ठेवली आहेत, एकाचं नाव चेरी आणि एकाचं नाव चिकू। तर हे आहेत लव बर्ड्स, जे आमच्या पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आणलेले आहेत।
कारण माझ्या मुलीला खूप आवड आहे चिमण्या वगैरे बघण्याची. त्यासाठी घरात तिच्यासाठी हे बघायसाठी आणून ठेवले. आणि असं म्हणतात की लवबर्ड्स घरात असले म्हणजे एक शुभ चिन्ह आहे ते, की घरात शांतता ऐश्वर्य सगळं टिकून राहतं. यासाठी खूप चांगलं असतं ते. आता मी फ्लॉवरची तयारी करून घेतली आहे. त्यात कुर्मा स्टाईलमध्ये करायचं, त्यामुळे बटाटा पण घातलाय, मसाला करून घेतलाय, ते वरण फोडणी होते. अशा तऱ्हेने संध्याकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून किंजलला थोडी ग्रीटिंग कार्ड बनवून द्यायला मदत केली आणि अशा तऱ्हेने सगळा दिवस संपवला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.